अध्याय 19. मयुरेश्वरा नमो नमः. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वतीये नमः. श्री गुरुभ्याय नमः. नमन तुझला कैवल्यनंदना श्रीरामा रघुनंदना. शुभाशीर्वाद द्यावा श्री गजानन विजय ग्रंथ लेखना. काशीनाथ गदरे ब्राह्मण घेऊन स्वामीचे दर्शन गेला मनातून आनंदून. त्याच्या पाठीवर कोपला मारून वंदले जावे त्वरित निघून. तारा आहे तुझे खामगावी वाट पाहून खामगावी येताच ब्राह्मण. मनी वंदला स्वामींना आणून दिला मजला मुनाफीचा नोकरी लावून. स्वामी करताच भक्ताची इच्छा पूर्ण. स्वामी झाले नागपुराला गोपाळ बुट्टीच्या सीतांबडीच्या सदनाला. निवास केला त्यांच्या भव्य सदनाला. गोपाळ बुट्टी वंदला निरंतर राहावे स्वामींनी सीतांबडीला. गोपाळ बुट्टीची श्रीमंती निमिजास पाहुणी. स्वामी गेले मणी विचार करुणी तोच द्वारी हरी पाटलाला पाहुणी. स्वामी गेले मणी आनंदून. स्वामी उठले जेवणाच्या पंक्तीवरुणी. हरी पाटील वंदला स्वामी शेगाव गेली मातृत्वस्था घेऊणी. येतो स्वामींना पुन्हा शेगावी घेऊणी. गोपाळ बुट्टी वंदला करावे भोजन. स्वामी निघाले करुण भोजन. तोच गोपाळ बुट्टी पत्नीच्या स्वामींचे धरले चरण. जनकाबाई नको करू चिंता तुझला एक पुत्र होईल. तुझा हा एक पुत्र संतगुणी. यमलोकी जाशील तू तुझे सौभाग्य घेऊणी. स्वामी आले राजा रघुजी भोसल्या घरी येथुनी. त्यांना शुभ आशीर्वाद देऊणी. घेतले श्री रामेश्वर प्रमुख रामदास दर्शनी. स्वामी आले हरी पाटलास शेगावी. धार कल्याणाचे रंगणात साधू आले स्वामींच्या दर्शनाला. दोन्ही रंगले आध्यात्मी विषयात बोलाबोली. समर्थाच्या ह्या गोष्टी मठातील कोणीच नव्हता ते विषय जाणणारा. स्वामी वंदले येऊन येथे वायुदेवनंदन सरस्वती भेटायला. मठ ठेवावा स्वच्छ जसे ठेवतो आपल्या घराला. वासुदेवनंदन सरस्वती बघुनी एखादी चिंधी पाहुणी. जाईल कोपुणी जगदग्नीचे अवतार आहेत. वासुदेवनंदन सरस्वती स्वच्छता ठेवावी मठाभोवती. आले शेगाव वासुदेवनंद सरस्वती दोघे स्वामी एकमेका वंदन करती. भक्त बाळाभाऊस गेले आश्चर्य वाटून. बाळाभाऊ वंदला स्वामी सजावून. आपले दोघांचे मार्ग वेगळे असून आपण बंधू कसे. बाळाभाऊ चांगला विचारात प्रश्न ईश्वराकडे जाण्याचे मार्ग तीन. सोवळे ओवळे संध्यास्नान उपोषण व्रताचे अनुष्ठान ही कर्माची अंगे असून याचे करतो जो आचरण त्याला म्हणतात कर्मवेता. दुसरा भक्तिमार्ग ह्या शुद्ध असावा लागते आचरण आणि मन. तसेच दया व भक्तीमध्ये असावे लागते लीन. मुखी सदा ईश्वर स्मरण. जेवढे ब्रह्मांडात तेवढेच असते कुंभक रेचका ते पीडित. करुणी आसन ध्यावा लागतो योग्य मार्ग साधून. ह्या तिन्ही मार्गाचे अंतिम एकच मिळेल फळ ते खरे ईश्वर दर्शन. ह्या तिन्ही मार्गाचे याची केले आचरण ते गेले ईश्वर प्राप्ती करून. वरिष्ठ जमदग्नी पराशर गौतमी अत्री शांडिल्य विश्वामित्रा ऋषींचे करुण कर्म मार्गांनी घेतले देवदर्शन. श्री शंकराचार्य आदिनाथ गोरखनाथ मच्छिंद्रनाथ गहिनीनाथ ह्या सर्व 9 नाथांनी योगमार्गाने केले आचरण. तसेच श्रीपाद सरस्वती श्रीपाद नृसिंह सरस्वती गणगापुराहून निघाले. ह्यांनी केले योग मार्गाचे आचरण. संत ज्ञानेश्वर संत तुकाराम संत नामदेव सावता माडे नरहरी सोनार यांनी केले भक्ती मार्गाचे आचरण. करून घेतले ईश्वर दर्शन. स्वामींनी एकत असता निरूपण. बाळाभाऊचे करुणे आले लोचन. साहूबाई स्वामींची करी आराधना. स्वामी वंदले साहूबाई अहोरात्र स्वयंपाक करुणी. सर्वांना द्यावे भोजन. तुम्हा भोजन करून जातील ते आशीर्वाद देऊन. होशील तू नारायण विष्णूला प्रिय होऊन. तुळशीरामाचा सुपुत्र आत्माराम स्वामी आशीर्वादा वचन. वेदांनाच केला अभ्यास पूर्ण करून. वेदांताचे करू लागला तो निरूपण. येथे जाई तो तेथे स्वामी करीत त्याला मार्गदर्शन. आत्माराम वेदांत होऊन गेला पंडित. आत्माराम राहिला येथे स्वामींचा एकनिष्ठ शिष्य होऊन. नारायण जामकराने स्वामी कारले. स्वामींना गुरुस्थानी जामकर घेऊन फक्त दुधाचे आहार नाव पडले त्याचे दुधाहारी बुवा. होऊन गेले स्वामी निष्ठा. ती माझी माळी करी पाट वेकडांच्या शेतीचे रक्षण.
पाटवेकर श्री स्वामी गजानन. भक्त वंदला येतो मी शेगावा जाऊन. शेतीचे करावे रक्षण, करता शेतीचे रक्षण. ती माझी गेला गाढ झोपून, गाढवे गेला सारा शेतीजवळ गोंधळाला खाऊन. स्वामींनी भक्तीनी निमाजीला उठवून, वंदले जा गाढवा शेतातून. दे हाकलून ती माझी गेला घाबरून. वेकऱ्याला वंदले स्वामी गजानन, कसला ठेवता शेतात माडी राखणीस. नाही समर्थ तो माडी शेती रक्षण करण्यास. माड्यामुळे गाढवे गेली गोंधळा खाऊन. स्वामींची वाणी ऐकून पेटवकर आला मोरगावी परतून. ती माझी गेला सर्व सांगून, पेट करायला आला स्वामीचा अनुभव. वंदला स्वामी गेले हे खरे सांगून, आता करून द्यावे ती माझी नुकसान. परंतु ती माझी भक्ताचे साहस्य. स्वामी आले धावून, पटवेकर आश्चर्याला मनोमणी. शेतीची काहीच कसे झाले नाही नुकसान. स्वामी आले खरेच माझ्या सायास, ते ती माझीला जाणून. स्वामींचे दर्शन घेतले शेगावी जाऊन. स्वामी बसले होते शुक्लाला घरी, लोक करत होते त्यांना नमन. नारायण आसराजी हवालदार गेला म्हणे रागवून, स्वामींची ती नग्न अवस्था पाहून. स्वामींना गेला हवालदार अपशब्द बोलून. स्वामींनी काढले त्याला काढले झोडून. हरिवाला वंदला हवालदाराला, जाय क्षमा मागून. हरीने काढले झोडून. हवालदार म्हणाला, नाही येणार क्षमा मागून. अरे हवालदारा, येतो की मृत्यूला बोलावू. हुडीवाल्याचे वाक्य खरे गेले होऊन. कावड्यांच्या शापाने नाही येणार मला मृत्यू बोलावून. वंदणारा हवालदार खरोखर गेला हे विश्व सोडून. संगमनेश्वराचा हरी जाखडी वंदला, स्वामी मज जवळ धन आहे, धन पण कोण करील कन्यादान. हरी जाखडी तू आहेस विद्वान, तुझी इच्छा पुरी होईल. स्वामी आशीर्वाद आला लगेच हरी जाखड्याला, संसारी सुखात तो आनंद रमला. रामचंद्र निंबोकार हा वासुदेव वेद्र बरोबर गेला कुणा. नदीवरी स्नानाला योग ज्ञान कोण देईल मजला. निंबोकर मनोमणी वंदला, तोच कपिल धारेश्वरी. नभोण कराला योगी वंदला, योगाने निंबोकराला. एक नर्मदेला तांबडा गणपती देत, षोडोपचारी मंत्र दिला. स्वामी वंदले मी शेगावास निवासी. स्वामी गेले निघून. निंबोकराने स्वामी षोडोपचार मंत्र काढला जपून, पण स्वामी नाही आले दिसून. तो धुमाडी घरी आला आनंदून. आनंदला येथे स्वामींना पाहून. स्वामी वंदले, तांबडा खडा आहे श्री गणेश, नेईल तुला योग अभ्यास तंडीस. खरोखरच निंबोकर योग ज्ञानी झाला. तुकाराम कोकाडेचे पुत्र होऊन, जात स्वर्गवासी होऊन, त्याने केला आराधना. स्वामी वंदले, तुकाराम होशील तुझला पुत्र दीर्घविषयी, एक पुत्र ठेवावा माझपाशी. कोकाटेला पुत्र झाले तीन, गेला तो नवस विसरून. थोरला पुत्र गेला रोगाने जखडून, डॉक्टरांना औषधीला देईल गुण. तेव्हा तुकारामाला नवसाचे झाले आठवण, त्याने नारायणा पुत्राला केले स्वामीचे स्वाधीन. रोगमुक्त झाला नारायण, शेगावी मठात राहू लागला. आषाढीला स्वामी आले पंढरपुराला, वंदले पंढरी राया, पाळले आजवर तुझ्या वचनाला. आता आज्ञा करावी मजला, बोलावून द्यावे तुझ्या भेटीला. विठुला पांडुरंगा ऋषी पंचमीला, येतो मी वैकुंठाला तुझ्या भेटीला. तोच अश्रू आले स्वामींच्या नयनाला, स्वामींचे नयन अश्रू पाहून. पाटील वंदले, काही कमी पडलो का सेवेला. हरी पाटला, काही कमी पडलो का मजला. हे मर्म नाही कळणार तुझला, एक सांगतो काही कमी पडणार नाही तुझला. थोडेच मुक्काम राहिले आता शेगावाला. खरोखरच आषाढीनंतर श्रावण सरले, सीनता आले स्वामींचे तन मनाला. श्री गणेश दुसऱ्या दिवशी विसर्जन करावे गणेश मूर्तीला. पंचमी दिन तो आला स्वामींना, प्राण रोखण करून योग मार्गाने अनंतात देह केला विलीन. साल होते
1832 साधारण सत्वर भाद्र शुक्ल पंचमी गुरुवार दिन स्वामींचा प्राण झाला पंचतत्वा विलीन. अंतिम मिरवणूक निघाली शेगावाला. रात्रभर भजन कीर्तन गजर झाला. प्रभाती स्वामींना देह ठेवला. समाधीस्थ आला. मंत्र गीतातून स्वामी देह अग्नितर्फ समर्पित झाला. पण आत्मरूपाने स्वामी निवास करून आहेत शेगावाला. 19वा अध्याय अर्पण स्वामी सेवेला. अध्याय 19वा समाप्त.